Hello, this is the My Artifact episode number 358. आजची तारीख आहे 20 फरवरी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. आज दिवस बहुत चांगला गेला. म्हणजे माझे मोस्ट ऑफ द दिवस चांगलेच जाते म्हणा. बट माहीत नाही राव, म्हणजे मी असं खूप जास्त शिकत नाही. म्हणजे हार्डली मी डिप्लोमा केला आहे आणि याच्यानंतर असं खूप जास्त कमाई पण नाही करून राहिलो आहे. वडिलांच्या पैशावर मी कसं तरी जगून राहिलो. तरी माझ्या डोक्यात बहुत सारे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला पकडण्यासाठी माझ्या अंगात हिंमत पण आहे. ते एक वन पार्ट झालं. ओके, मला एवढी खुशी भेटते कशी राव, किती माहोल, म्हणजे इट्स रिअली अमेझिंग. आणि असं नाही का हे कधी कधी, एव्हरी टाइम. आणि काऊन भेटते, कारण यू हॅव फ्रेंड्स. तुला मित्र आहे म्हणून, खूप चांगले मित्र आहे म्हणून. कारण हे मित्र तुमच्या लाईफमध्ये 4 चांद लावते राव, 4 चांद लावते. आज कम्पेअर टू मी घेतलो प्रतीक, आज सकाळी भेटला होता. त्याचा डिप्लोमा क्रॅक झाला आहे, इव्हन डिग्री पण क्लिअर झाली आहे. ओके, प्लस तो जॉब पण करत आहे आणि हार्डली 15-16 हजार रुपये सॅलरी कमवत पण आहे. सो या, एव्हरीथिंग इज गुड, बट ही इज नॉट गुड. ही डझंट फील लाईक अ गुड. ही जस्ट फील्स लाईक अ हंच अँड ही डझंट हॅव एनी काइंड ऑफ हॅपीनेस. मीन्स इट जस्ट, म्हणजे याच्या लाईफमध्ये असं इतकं काही हॅपीनेस नाही ॲज कम्पेअर टू मी जर केलं तर. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत का मी त्याला खूप जास्त ओळखतो आणि त्याच्यापाशी पण काही ना काही चांगल्या गोष्टी असू शकते, चांगले हॅपी सीन्स असू शकते, बट माझ्यापेक्षा कमी. तर प्रतीकला काम वेगळं ठेवतो. म्हणजे ॲक्च्युली मी त्याला इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला होता, 2-3 वेळा पण ट्राय केलं होतं, बट ही डोंट. म्हणजे त्याला स्वतःला त्याच्यामध्ये टाकायचंच नाही. म्हणजे त्याला विशालच्या घरी बोललो होतं, घरी आला तेव्हा पण बोलला होता, असे 2-3 वेळा बोलला होता. इवन तो विशालला चांगल्याने ओळखते, त्याच्याच कॉलेजमध्ये आहे, त्याच्याच कॉलेजमधून डिग्री सोबत घेतली आहे आणि मोस्ट ऑफ दी जण ओळखते त्याला. मी त्याला म्हणलंही होतं का थोडंसं ये सोबत, येत जा. तो मग त्याचं नाही, म्हणजे त्याच्या अशी फिलिंग्स आली का त्याच्याबद्दल नाही राहूशा वाटत. तर मी त्यांना सोडून मी कसं काय येऊ शकतो राव तुझ्यापाशी. सो दॅट इज द डील. तर मग अशा प्रकारे झालं. सो आता पॉईंट कुठे चालला राहून, मी कुठे आहे. म्हणजे माझी लाईफ इज सो अमेझिंग अँड एव्हरी डे दिस विल बी रिअली अमेझिंग. आज सकाळी उठलो, जिमला गेलो. म्हणजे सकाळी उठलो, पाणी वगैरे मारलं सगळं, आज जिमला गेलो. उद्या स्लॅब आहे म्हणून आज खूप जास्त काम होते. आज बँकेतून पैसे आणायचे, मोठ्या वडिलांच्या बँकेतून, SBIतून, आणि लोहा आणायचा होता. तर लोहा मी संध्याकाळी वडिला आणायला लावला. तर आज प्लॅन बनला होता की जायचं महाकाळीला. तर चलो, आज सगळेजण भेटले. 1 वाजता आम्ही निघालो महाकाळीला. बहुत चेंगडवार केली, फोटो काढले. एव्हरीथिंग इज बीन्स रिअली अमेझिंग हॅपन्स ओव्हर देअर. घरी आलो, 11 वाजता गेलो, 7 वाजता घरी आलो. वडिलांनी खूप शिव्या दिल्या. उद्या स्लॅब आहे, तुला कळत नाही का काम काय, वगैरे 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 स्टफ लाईक दॅट. बट तेव्हा काही रिग्रेट फिलिंग बिलकुल होत नव्हती, कारण जे हॅपीनेस घेतली होती ती मोर दॅन दॅट होती. आणि देन थोडंसं थकून आहे, त्यामुळे आता थोडंसं लेटतं म्हटलं. सो या, दिस इज इट. उद्या जेजूचा वाढदिवस आहे, तर उद्या पण राहील काही ना काही सीन. बट त्या सीनसाठी माझ्यापाशी काही घंटा रुपया नाही, 1 पैसा नाही. आता 1 पण नाही पैसा. माहीत नाही उद्याची पार्टी कशी होईल. So this is the My Artifact episode number 358. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.